घरातील ही वस्तू वापरा, कोणतंही डाय, केमिकल, मेहंदी वापरण्याची गरजच पडणार नाही पांढरे केस काळे करण्यासाठी। एकदा करून बघा आणि याचा लाईव्ह रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जसे की तुम्ही बघू शकता, कोणत्याही केमिकल डाय शिवाय किती काळा कुट्ट कलर आपण बनवू शकतो आणि आपले पांढरे केस काळे कसे होतील, काय करायचं सर्व डिटेलमध्ये शेअर करणार आहे। 100% नैसर्गिक उपाय आहे, एकही रुपया खर्च होणार नाही, फक्त प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। यासाठी आपल्याला इथे लागणार आहे आलं, अद्रक। त्याला स्वच्छ अगोदर मी धुवून घेतलं। अद्रकचा एक तुकडा आपल्याला खिसून घ्यायचा आहे, कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार बनवू शकता, पण 2 सुपारी एवढे तुकडे घेतले मी अद्रकचे, त्याला खिसून घेतलं। अंदाज यावा म्हणून सांगत आहे, बाकी खिसलेला भाग जसं तुम्ही बघितलं तर 2 चमचे एवढा झालेला आहे आणि यामधील पाणी अजिबात काढायचं नाही। तसंच अद्रक जे आहे ते आपल्याला तव्यावरती टाकायचं आहे। गरम तवा अगोदरच करण्यासाठी ठेवला होता, लोखंडी तवा आहे। लोखंडी भांडं वापरा, म्हणजे जसं की कढई, पॅन, तवा घेतलं तर अजूनच चांगलं। लोखंडी तव्यावरती अद्रकचा खिसलेला भाग टाकून मी गॅस फुल केलेला आहे, त्यामुळे याला सतत थोडंसं हलवत राहिलं की पूर्ण यामधील जे लिक्विड आहे, पाणी आहे ते आटल्या जातं आणि हा खिसलेला भाग पूर्णपणे सुकल्या जातो, कोरडा झाल्यासारखा जाणवतो। हाताने एकदा चेक करा की हे कोरडं झालं आहे का, अजून यामध्ये ओलावा आहे। जर कोरडं झालं असेल तरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत, एवढं लक्षात घ्या। प्रोसेस जसं की मी म्हटलं खूप महत्त्वाची आहे। काही कमी जास्त वस्तू टाकल्या तरी चालतात आणि काय टाकायच्या, काय असलं तर काय वापरायचं, एखादी वस्तू नसेल तर काय करायचं हे देखील मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे। तसं तर घरातीलच 4-5 लागणाऱ्याच वस्तू आहेत दररोजच्या वापरातीलच। आणि आता बघा, चांगलाच मोकळा अद्रकचा खिस झालेला आहे, त्यामुळे मी यामध्ये यानंतर टाकणार आहे काळे तीळ। 1 चमचा काळे तीळ मी टाकलेले आहेत। जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ टाकले तरी चालतात आणि ते कधी टाकायचे काय ते आपण बघणारच आहोत। त्या अगोदर काळे तीळ असतील तर आता सुरुवातीला टाकायचे। चांगलं व्यवस्थित याला हलवून घ्यायचं। गॅस फुल आहे त्यामुळे ही प्रोसेस पटकन होते, अजिबात यामध्ये जास्त वेळ लागत नाही। यानंतर इथे आपल्याला लागणार आहे जास्वंदाची काही वाळलेली फुलं। जर वाळलेली फुलं नसतील तर तुम्ही याला सुकवून घेऊ शकता, म्हणजे उन्हामध्ये ठेवा किंवा गरम तव्यावरती फ्रेश ताजी फुलं टाका, थोड्या वेळातच ती सुकल्या जातात आणि यानंतर या प्रोसेसमध्ये टाकली तरी चालतात। मी अगोदरच उन्हामध्ये 4-5 फुलं ही वाळवून घेतली होती। त्याला मी जसं आता यामध्ये जसं टाकलं तर तुम्ही थोडंसं याला बारीक करून टाकू शकता, हाताने थोडंसं म्हणजे त्याचा चुरा करून टाकू शकता। थोडंसं हे ओलसर झाले होते फुलं म्हणून मी तसेच टाकले। थोड्या वेळानंतर परत हे कडक होतील तेव्हा मी याला बारीक करणार आहे। जास्वंदाची फुलं आपल्या केसांसाठी खूप चांगली असतात, त्यामुळे नक्की वापरायची। पानं असतील पानं टाका, फुलं असतील फुलं टाका। आणि त्यानंतर मेथी दाणे 2 चमचे मी यामध्ये टाकले। थोडंसं आता हे सुकल्यासारखं वाटत होतं, हलवायला थोडं अवघड जात होतं, मोठे मोठे हे जास्वंदाची फुलं, म्हणून मी याला थोडं तोडून यामध्ये टाकत आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता जसं की बघू शकता इथे ना थोडंसं म्हणजे आपण याला मध्ये मध्ये गॅप देत आहोत, थोडंसं हलवायचं, थोडंसं गॅप द्यायचा, म्हणजे काय होतं सर्व बाजूंनी हे व्यवस्थित गरम होतं। यानंतर यामध्ये मी 1 चमचा चहा पावडर टाकलेली आहे। चहा पावडर टाकून परत याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे। जसं की ते आता बघितलं, पूर्ण मेथीदाणे जे आहेत ते अगोदर पिवळसर होते आणि आता लालसर होत आहेत, कारण की आपण त्याला व्यवस्थित भाजत आहोत। कुठे पिवळसर कुठे लालसर व्हायला नको, म्हणून सतत याला थोड्या थोड्या वेळानंतर हलवत राहायचं। त्यानंतर आता बघा चांगलाच धूर निघत आहे, गॅस फुल आहे त्यामुळे धूर निघणारच आणि सोबतच काय होणार, याचा कलर जो आहे तो बदलत जाणार। जसं की आता अगोदर लालसर कलर होता, आता काळसर कलर होत आहे। तर या पॉईंटला आपल्याला टाकायचे आहेत। पांढरे तीळ असतील पांढरे टाका, काळे तीळ असतील तर सुरुवातीलाच कधी टाकायचे ते सांगितलं। यामध्ये मी जवस पण मिक्स केलेला आहे, म्हणजे अर्धा चमचा जवस आणि अर्धा चमचा पांढरे तीळ मी यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे जवस जर भरपूर असेल तर 1 चमचा 1.5 चमचा जवस टाकलं तरी चालतं। जवस आपल्या केसांसाठी खूपच चांगला आहे, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। जसं की आता एक पद्धत शेअर करत आहे आणि अजून बऱ्याच पद्धती मी मागच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलवरती बघू शकता। आता इथे जवस आपल्याला बघा केसांसाठी, केस वाढीसाठी, केस नवीन येण्यासाठी खूप मदत करतं। आणि जे आपले पांढरे तीळ आहेत किंवा काळे तीळ ते आपल्या केसांना, वृक्ष जे असतात ना त्यांना नवीन अगदी म्हणजे चमकवण्याचं काम
काम करतं म्हणू शकता. स्मूथ शायनी बनवतं आणि प्रत्येक घटकाचं प्रत्येक असं वेगळं काम आहे. प्रत्येक त्याचे जे फायदे आहेत ते आपल्या केसांसाठी खूपच जास्त उपयोगी ठरणार आहेत. त्यामुळे ना नक्की त्याला वापरायचं. आता इथे जसं मी याला हलवत गेले आणि परत जसं आता तुम्ही बघू शकता कलर पूर्ण असा काळसर झालेला आहे, डार्क ब्लॅक वाटत आहे आणि धूरही चांगलाच निघत आहे. तर या पॉईंटला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून थोड्या वेळानंतर जसं आता मी बघितलं तर पूर्ण जी फुलं आहेत ती अशी क्रिस्पी झाली होती, कुरकुरीत झाली होती, कारण की चांगली भाजली गेलेली आहेत. आणि याला मी थोडंसं थंड होऊ दिलं, म्हणजे रूम टेम्परेचरवरती याला येऊ द्यायचं. त्यानंतर हे पूर्ण एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जसं बघितलं तुम्ही मोजकेच इन्ग्रेडियंट आहे जे की आपल्या घरामध्ये सहज मिळतील, पण प्रोसेस खूप महत्त्वाची आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं अजूनही ही प्रोसेस संपलेली नाही. पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हाच रिझल्ट मिळेल. आता जसं हे पूर्ण चांगलं क्रिस्पी झालेलं आहे, कुरकुरीत चांगलं भाजले गेलेलं आहे, काळा कुट्ट कलर आलेला आहे, तर आपल्याला घ्यायचा आहे खलबत्ता. तुम्ही मिक्सरमध्ये देखील ही प्रोसेस केली तरी चालतं, पण खलबत्त्यामध्ये आपलं जे काम होणार आहे ते मिक्सरचं भांडं भरवण्याची गरज नाही, कारण की याला आपल्याला जास्त कुटायचं नाही, काहीच नाही. अगदी थोडंसं याला आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. याला जसं तुम्ही थोडंसं कुटलं आणि फिरवलं तर लगेचच काय याचं पावडर होतं, कारण की चांगलं भाजलेलं आहे. त्यामुळे जास्त यामध्ये अजिबात वेळ लागत नाही. चांगलं मी याला ना म्हणजे मेथी दाणेच फक्त यामध्ये थोडे मोठे असतात, तर त्यालाच थोडंसं बारीक व्हायला वेळ लागतो. बाकी तर इतर गोष्टी फक्त एकदा जरी असं फिरवलं ना तरी चांगल्या बारीक झालेल्या असतात, किंवा हाताने जरी केलं ना तरी त्याचं पावडर होतं. पण अजून फाईन चांगलं पावडर व्हावं म्हणून मी याला ना खलबत्त्यामध्ये चांगलं फिरवून घेतलेलं आहे. आणि आता परत आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात. थोडंफार मोठं राहिलं तरी काही हरकत नाही, गाळून घेऊ शकता. चाळणीने याला चाळून परत ते घेतलं तरी चालतं, पण काही गरज मला तरी वाटत नाही. काळा कुट्टा असा नॅचरल कलर आलेला आहे आणि हा कलर किती कामाचा आहे बघू शकता. हाताला मी थोडंसं याला रगडलं आणि कलर हाताला लागत आहे. याला कसं वापरायचं काय ते डिटेलमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर बघा पूर्ण काही आपण हे आता वापरणार नाहीत, कारण की प्रत्येक वेळेस खूप कमी लागतं. केस किती कमी जास्त आहे त्यानुसार वापरू शकता. एका वाटीमध्ये मी याला 1 चमचा काढलं. याला मिक्स करण्यासाठी मी इथे वापरत आहे लिंबाचा रस. तुम्ही इथे वापरू शकता दही किंवा कोणतंही तेल, जसं की कोकोनट ऑइल, खोबरेल तेल. आणि बाकीचं राहिलेलं जे पावडर आहे ते एखाद्या बंद झाकण जे व्यवस्थित होतं त्या बर्नीमध्ये भरून ठेवा, म्हणजे पाहिजे तेव्हा फक्त ते काढायचं. 1 चमचा 2 चमचे जे लागत आहे ते, आणि त्यामध्ये असं मिक्स करून ते लावायचं. प्रत्येक वेळेस बनवायची गरज नाही, कमी जास्त तुम्ही बनवू शकता. लिंबाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे, जसं की मी म्हटलं दही टाकू शकता, तेल टाकू शकता, किंवा यामध्ये आवळा पावडर, मेहंदी, असं तुम्हाला जे सूट होतं किंवा जे आपल्या केसांसाठी अजून चांगलं आहे, जसं की मेहंदी पण म्हणा, नॅचरल एखादी मेहंदी असेल किंवा आवळा पावडर तर बेस्ट राहील. यामध्ये टाकून मिक्स करून आपल्या केसांना लावलं तरी चालतं. केस धुण्याच्या अर्धा ते 1 तास अगोदरही लावायचं आणि त्यानंतर केस एखाद्या सॉफ्ट शॅम्पूने धुवायचे. तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. शॅम्पूने नाही धुतले तरी चालतात आणि धुतले तरी चालतात. आणि जसं की तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडंसं जरी हातावरती घेतलं ना तरी बघा किती चांगला असा काळा कुट्ट कलर येत आहे आणि हाताला एवढा स्ट्रॉंग म्हणजे कलर लागत आहे, तर केसांना किती लागणार हे तुम्ही बघून तुमच्या लक्षात आलंच असेल. एकदा नक्की याला बनवा आणि हे तुम्ही भरपूर दिवस, जसं की मी मला बनवून ठेवू शकता. एकदा लावलं तर भरपूर दिवस जातं. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.